महत्वाची मोठी बातमी बघूया। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 2300 रुपये दर तर जास्तीत जास्त 2551 रुपये इतका दर मिळतोय। कालच्या आणि आजच्या दरात सरासरी 800 रुपयांचा फरक आहे। निर्यात खुली झाल्याचा परिणाम आज पाहायला मिळतोय। केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचं नोटिफिकेशन निघाल्यानंतर आता कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याचं दिसतंय। कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याचा परिणाम आता कांद्याच्या दरात होताना दिसतोय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। संदीप जेजूरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। संदीप, लासलगाव एपीएमसीत कांद्याला आता सरासरी 2300 रुपयाचा दर मिळतोय। निर्यात बंदी उठवल्याचा परिणाम दिसून येतोय। संदीप, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, 7 डिसेंबर पासून कांद्यावर निर्यात बंदी लावण्यात आलेली होती। तेव्हापासून शेतकऱ्यांचे जे कांदा आहे त्या कांद्याला कुठेही भाव मिळत नव्हता। शेतकरी हातबल झालेला होता। ऐन आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आज सकाळीच नोटिफिकेशन जारी झालं आणि त्यामध्ये कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे। याचा थेट परिणाम आज बाजार समितीत दिसून आला। लासलगावच्या बाजार समितीत आज कांद्याला सरासरी 2300 रुपये भाव मिळाला, तर जास्तीत जास्त 2551 रुपये हा भाव मिळाला। कालच्या आणि आजच्या तुलनेत जर बघितलं तर सरासरी 800 रुपये प्रति क्विंटल हा फरक आहे आणि हा सर्व निर्यात खुली झाल्याचा परिणाम आहे। आज जे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सकाळी नोटिफिकेशन काढलं त्यानंतर बाजार भावात तातडीने सुधारणा होऊन आज किमान 800 रुपये प्रति क्विंटल भावाने शेतकऱ्यांना वाढवा भाव मिळालेला आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात आता निश्चितच समाधान आहे। अजिंक्य, ठीक आहे संदीप, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।